साई लीला अंक 1924 अंक 10. महाराजांचे अनुभव. चिंतामणराव विनायक वैद्य MA LLB कल्याण यांचे पत्र. रावसाहेब वामनराव पटेल BA LLB मुक्काम अहमदाबाद यास. विनंती विशेष. आपले पत्र पावले. मी आरंभी साईनाथ बाबांचे दर्शनास चांदोरकर नानासाहेब यांच्या वतीने एका गृहस्थाबरोबर गेलो होतो. नंतर 1906 साली काँग्रेसहून परत येताना कलकत्त्यास काँग्रेस होती. शिर्डीस जाण्याचा विचार करून मनमाडस उतरलो. मी येणार हे नानासाहेबांना ठाऊक नव्हते. ते नेहमी नाताळात बाबांच्या इथे जात. त्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम आटपून ते बाबांची परवानगी मागण्यास घेतले होते. तेव्हा जेवण करून जा अशी परवानगी मिळाल्याने जेवण आटोपून बांधाबांध करून गाड्या भरून ते बाबास नमस्कार करण्यास गेले. तेथे दरबार भरलाच होता. तास अर्धा तास बसून जाण्याची परवानगी मागितली तेव्हा बाबा म्हणाले, अरे जातो कुठे? तुझा तो स्नेही येतो ना, तुझा बाळपणचा स्नेही, तो लठ्ठ आहे तो. यावेळी सरासर 4 वाजले असावे आणि 15-20 मिनिटात माझा टांगा पोचून मी ताबडतोब दर्शनास गेलो. तेव्हा चांदोरकरास व सर्व मंडळीस आश्चर्य वाटले. त्यांना व सर्वांना आनंद झाला. निराळे सांगणे नकोच. गाड्या भरलेल्या रिकाम्या केल्या आणि चांदोरकर दिवशी तेथे राहिले व ते आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो. या प्रारंभीच्या हकीकतवरून बाबांना बऱ्याच गोष्टी न दिसणाऱ्या दिसत असे मला निश्चित वाटते. मी 4-5 वर्षे यानंतर बहुधा नाताळात जात असे तेव्हा बाबा वेदांत विषयक फार बोलत असत. 1-2 गोष्टी मला आठवतात. ते एक दिवस म्हणाले, अरे नाना, येथे केवढा पेरूचा बाग होता. मी गावाच्या बागेतून काही ताजे पेरू नजर म्हणून नेले होते. हे मग कळलं. पिवळे रसरशीत खूप फळे भरली होती आणि मौज आली. पेट भरून बागेवर पडली. एकाने 25-25, 30-30 खाल्ले. मग सकाळी सगळे ढेर झाले तेव्हा मी सारा सफाई तोडून टाकला. प्रारंभी गोष्ट खरी वाटली, पण शेवटच्या परिणामावरून आम्हास हे रूपक दिसले. संसारातील सुखांना मोहून मनुष्य त्याचवर घसरतो आणि शेवटी नाश पावतो. यासाठी संसार वृक्ष तोडून टाकला पाहिजे अशा अर्थाचे हे रूपक होतं. एके वर्षी एक भक्त म्हणाला, महाराज आपला मूळ गाव कोणता? साईबाबा नेहमी औरंगाबादहून आलो असे म्हणत असत. आम्ही औरंगाबादहून आलो आणि तो आमचा मामा होता, तो आम्हाला इथे घेऊन आला, मग असे झाले तसे झाले वगैरे सांगू लागले. ते त्यास खरेच वाटले. तेव्हा तो विचारू लागला, महाराज त्या मामाचे नाव काय? त्याचे आता कोण आहे? हा प्रश्न ऐकून महाराज हा वेड्या, त्याचे नाव नसल्या म्हणून हसले. अविनाशी ब्रह्मरूप आत्म्याचे हे संसरण वर्णन करीत असता त्यास खरेच वाटले. असो, बाबा पुढे फारसे वेदांतपर बोलले नाहीत. गर्दी फार होऊ लागली. असो, पुढे मी जाणं बंद केलं, कारण पोलिसांनी नावे टिपण्याचा प्रघात सुरू केला होता. मनुस्मृतीच्या श्लोकाप्रमाणे बाबा मुक्त होते असे माझे मत आहे. कपालम वृक्षमूलम च कुचेलम सहायता सर्वत्र समता दृष्टीत रेतन्मुक्तस्य लक्षणम मनू. महाराजांचे अनुभव. रावसाहेब वासुदेव सीताराम रातांजनकर नाईक अबकारी हदगाव यांचे श्रीहरी सीताराम दीक्षित यांना आलेले पत्र. नमस्कार. विनंती विशेष. कार्तिक शुद्ध 14 रविवार, तारीख 10/11/24. या संसारात परमेश्वराच्या लीलेचे नित्यशः अनेक अनुभव येत असले तरी नित्याच्या परिचयामुळे मनुष्य तिकडे डोळे झाक करतो. परंतु एखादा विवक्षित अनुभव आला म्हणजे डोळ्यांची झापड उडून आश्चर्याने ईश्वरी लीलेचे कौतुकच एकसारखे पाहत राहावेसे वाटते. काळोखात आकाशाकडे पाहिले तरी अगोदर लहान सहान ताऱ्यांकडे दृष्टी न वळता जशी ठळक ताऱ्यांकडे एकदम वेधते, तद्वतच संसारातील येणाऱ्या लहान मोठ्या सुखदुःखाच्या अनुभवाचे असते. समर्थाचे कृपेने मी एक अशाच मोठ्या संकटातून निभावलो व तो प्रसंग केवळ श्री समर्थाचे कृपेनेच पार पडला याबद्दल मला स्वतःला मनोमन खात्री आली व माझ्या खात्रीला समर्थासारख्या एका थोर विभूतीने स्पष्टीकरण करून अधिक बळकटी दिली.
याबद्दलची सर्व खुलासेवार हकीकत आपणासारख्या साई भक्तांना कळविणे इष्ट वाटल्यावरून व बऱ्याच दिवसापासून घोळत असलेले मनातले विचार आपणास कळवून मनाचा भार हलका होईल असे वाटून कळवित आहे. मी व माझे कुटुंब सौ सत्यभामा उभयता 2 वर्षापासून हदगाव निजाम स्ट्रीट इथे राहतो आहोत, कारण माझी नोकरी इकडे असल्यामुळे सोलापूर सोडून लांब इथे यावे लागले. शके 1845चा भाद्रपद महिना म्हणजे प्लेगचा कोंडकहर. सबंध तालुक्यात प्लेगचा सारखा सपाटा चालू होता व खास हदगावही प्लेगने दूषित झाल्यामुळे रीतीप्रमाणे सर्वांबरोबर बाहेर झोपड्यावर राहण्यास गेलो. गावही लवकरच रिकामे झाले, तरी पण झोपड्यावर माणसे मरण्याचा तडाखा चालू होता. गाव लहान, माणसे मेल्याची वदंता फैलावण्यास वेळ लागत असे. क्षणभंगुरतेमुळे प्रत्येकास जो जाईल तो दिवस बरा असे वाटत असल्यास नवल नाही. झोपड्यावर गेल्यानंतर 7-8 दिवसांनी मला साधारणरित्या ज्वर आला, पण तो इतक्या भयंकर स्वरूपाचा होत गेला की बहुतेक सर्वांची खात्री झाली की तो प्लेगच असावा. मात्र माझी मनोदेवता प्लेग असल्याबद्दल खात्री देईना. अखेरीस माझ्या या आजारीपणामुळे झोपडीतील मंडळीत बरीच चर्चा होत असे. त्या सर्व परिस्थितीने माझे कुटुंबाची स्थिती घाबरल्यासारखी झाली, कारण दूर देश, जवळ कोणी दुसरे आप्त नाही. मी तर अशा आजारी स्थितीत गावची परिस्थिती सदरील तऱ्हेची. तेव्हा या एकंदर प्रकारामुळे सारख्या धास्तीने माझ्या कुटुंबाने 3-4 रात्री जागून काढल्या. जेवण्या खाण्याची पर्वा कशाची, काय होईल नि काय नाही या पुढील भेसूर विचाराने डोळ्याचे पाणी चालू असायचं. श्री समर्थांवर तिचाही पूर्ण भरोसा असल्यामुळे प्रत्येक खेपेस औषध देतेवेळी त्यात समर्थाची उदी घालून द्यावे, अंगासही वरचेवर उदी लावावी व समर्थासारखा सारखा करावा व लवकर बरे करण्याबद्दल प्रार्थना करावी असा क्रम चालू असे. मधून न घाबरण्याबद्दल मी पुष्कळ धीर देत असे, परंतु व्यर्थ. घाबरटपणाचे तिचे रडणे काही केल्या आवरत नसे. तिचे ते अरुण्य रदन ऐकण्यास श्री समर्थांशिवाय दुसरा कोण असणार असोत. अखेर 3-4 दिवसांनी श्री समर्थांचे कृपेने ज्वर कमी होऊन मी बरा झालो खरा, परंतु माझ्या आजारपणातल्या अघोर काळजीने, भावी संकटाच्या भेसूर कल्पनेने, उपवास व जागरण वगैरेच्या त्रासाने माझ्या कुटुंबाची प्रकृती हळूहळू बिघडत चालली. डोके दुखणे सुरू झाले व थोडासा जरांशही वाढू लागला. आतले आत दुखणे दाबून टाकण्याचा तिचा प्रयत्न होता. माझ्या मनावर काही परिणाम होईल म्हणून तिने आपले दुखणे उघड कळू दिले नाही. करारीपणामुळे घरातील सर्व कामेकाजही करावीत, त्यामुळे तिचे दुखणे हळूहळू वाढते प्रमाणावर चढत गेलं. तशात मांजरी काखेतला फोड आला आणि या सर्व अपेष्टेस अस्पृश्यताही सहाय्य करायस आल्यामुळे मग त्या त्रासाचं विचारणं नको. काखेतील फोडामुळे सर्वांना वाटलं की ही प्लेगची गाठ आहे, परंतु लवकरच उपचाराने ती गाठ फुटून जिरून गेली. तरी पण अंगातील ज्वर काही केल्या कमी होईना. अस्पृश्यता निवारणास 1 दिवस स्नानही घालावे लागले. त्यामुळे ज्वर अधिक होईल की काय ही धास्ती होती, परंतु त्या दिवशी ज्वर अजिबात आला नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याने दुप्पट जोराने उचल खाल्ली. तो सारखा 20 तासपर्यंत टिकून होता. नंतर कमी होऊन थोडे उठून बसून 2 घासही खाल्ले गेले व काहीशी झोपही लागली. दुसऱ्या दिवशी ज्वर न येण्याबद्दल काही औषध विड्याचे पानात देण्यात आले. रात्री औषध दिल्यानंतर अर्ध्या तासाने तिला थोडा डोळा लागलासे पाहून मी आपल्या अंथरुणावर जाऊन काळजी करत बसलो. मलाही किंचित डोळा लागतो न लागतो तोच तिने एकदम जोराने किंकाळी फोडली व त्या आवाजात सरसा मी दचकून जागा होऊन पाहतो तर तिचे घाबरणे व दम दाटून येणे व हाताच्या मुठी वळणे हे चालत होते. झोपेतच काही भेसूर स्वप्न पडल्यामुळे गांगरली असेल या समजुतीने मी तिला जागी होण्याबद्दल सांगू लागलो. तेव्हा तिने मी पूर्ण जागी आहे, परंतु माझ्या गळ्यास एका मोठ्या काळ्या सापाने विळखा घातला आहे व तो माझ्यावर फुसकारे टाकत आहे. त्याला काढून टाका, मला तो हात लावू देत नाही असे ती घाबरटपणाने पण न चाचरता स्पष्ट बोलू लागली. पुन्हाही माझी कल्पना हिला स्वप्नच पडले असावे व त्यामुळे मी भ्यालो आहे, दुसरे काही नाही अशीच झाली. ती एकदम ताडकट उठून बसून, तो पहा अजून आपल्या झोपड्याच्या मागे तो साप बसून आहे व तेथूनच फुसकारे टाकत आहे असे म्हणाली. मी तिचे लक्ष दुसरीकडे लागावे म्हणून तिला सांगितले की आपल्या देवाचे साईबाबांचे नाव घे, म्हणजे तो साप तुला दिसणार नाही व भीतीही दाखवणार नाही.
सांगितल्याप्रमाणे तिने साईबाबांचे नावाचा जप चालवला. इतका वेळ तिने भीतीमुळे झाकलेले डोळे उघडले व एकदम माझ्या गळ्यास मिठी घातली. हा सर्व प्रकार चालू असताना आसपासच्या झोपड्यातील काही मंडळी आत आली. देवाचा कोप आहे, देवाचे नवस फेडत नाही म्हणून मला त्रास होऊ लागला आहे असे तिने उत्तर दिले. तिची समजूत घालण्याकरता आपण सर्व नवस फेडू वगैरे तिला सांगितले व देवाचा भागही रीतीप्रमाणे बांधून ठेवला. हा सर्व प्रकार झाला तरीही तिचे बोलणे काही कमी होईना व स्वस्थ पडून राहण्यास सांगितले तरी पण हिच्याने स्वस्थ पडून राहावे ना. अखेर हा काय प्रकार असावा याचे मला काही कोडे उकलेना. अर्धा तास झाला तरी तिचे सापाचे व इतर दैविक विचार कमी होईनात आणि चेहऱ्याची कांती वगैरे पालटून तो काळवंडत चालला व एकदम धास्ती वाटली की हा काहीतरी दैत्याचा विकार असला पाहिजे. व ज्वर थांबण्याकरता दिलेल्या औषधाने तर तिला एकदम ज्वर थांबून शैत्य झाले नसेल ना असे वाटून साधारणरित्या नाडी पाहिली तो काय सर्वच निराळा प्रकारे एका दोघांस बोलवून आणून हात दाखविला. त्यांनी हा शैत्याचा प्रकार आहे, सन्निपात झाला आहे, त्याला मात्र मात्रा द्यावी लागेल, नाहीतर प्रसंग कठीण आहे असे स्पष्ट कळविले. तितक्या रात्री रानात कोणाजवळ मात्रा असेल व कोण देणार, सर्वांचा पसारा अव्यवस्थितपणे पडलेला असणार व या जिन्सा लवकर सापडणे दुरापास इत्यादी विचारांनी मला क्षणभर भांबावून सोडले. पण समर्थाचे कृपेने कॅम्पवरचे जवळच एका सद्गृहस्थाच्या घरी सदाशिवराव सलगरकर त्या मिळाल्या व त्यांनी स्वतः येऊन सर्व व्यवस्था केली व मात्रा उघळून 5-5 मिनिटांनी चाटवा असं सांगितलं. बाहेरून हा उपचार करत होतोच, परंतु अंतस्थ मनाला काही चैन पडेना. बाबा हा काय प्रसंग आणला असे मनात हजारो वेळा सहज उद्गार आले व बाबांना बोल लावले. औषध 2-4 वेळ दिल्याने बोलण्याची टकळी थोडी कमी झाली तरी हातापायास ऊब व नाडीची गती अद्याप योग्य प्रमाणात नव्हती, त्यामुळे थोडी काळजी होती. ऊब येण्याकरताही अनेक उपाय करण्यात आले. मनात नाना तऱ्हेच्या कल्पना उडवू लागल्या. दूर ठिकाण, आपले कोणी आप्त ना इष्ट, गण न गोत अशा वेळी भलतेच काही घडून आले तर मग काय करणार. माझ्या आजारीपणात तिच्या मनाची अशीच किंवा यापेक्षा जास्त भयंकर स्थिती झाली असल्यास नवल नाही. अशा प्रसंगी साह्याची याचना तरी कोणाला करणार, काहीच सुचण्या. मन नुसते सुन्न झाले. खरोखर आमच्या ह्या हाल अपेष्टेकडे साईबाबा जरूर पाहत होते, म्हणूनच निभावलो आणि सर्वस्वी भारही त्यांच्यावरच होता. संकटप्रसंगी स्वामीशिवाय दुसरा कोण थांबून येणार. तात्पर्य त्या रात्री 2 वाजेपर्यंत सर्वजण काळजीत होते. नंतर हळूहळू नाडीची गती व हातपायास योग्य प्रमाणात ऊब आली व मंडळी आपापले घरी रवाना झाली. तिलाही थोडा वेळ डोळा लागला. जागे झाल्यावर मोठ्याने जरी बोलवत नसते तरी हळूहळू साईबाबा साईबाबा म्हणण्याचा क्रम चालू असे. मधून लहर आली की शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर हा अभंग मुक्तकंठाने म्हणत राहावे. इतक्या रात्री बायकांनी असे गाणे म्हणू नये, लोक काय म्हणतील, स्वस्थ पडून राहा असे बरेच वेळा समजावून सांगितले पण व्यर्थ. ती म्हणे मी काय करू, मला ते म्हणावेसे वाटते व साईबाबांना ते आवडते व ते माझ्याजवळ ऐकत बसतात, त्यामुळे मलाही थोडं बरं वाटतं. पहाटे थोडी झोप लागली, त्यामुळे मलाही थोडं हलकं वाटलं, परंतु पुन्हा काळजी वाढू लागली. येथे तर घरचे कोणी नाही, कोणाला तरी बोलवून घ्यावे असा विचार ठरवून ताबडतोब पहाटेचे गावाकडे मातोश्री सांडवण्यास संबंधाने रात्रीची झालेली हकीकत लिहून पत्राद्वारे भावास कळवली व कुटुंबाचे समाधानाकरता तिला वाचून दाखवली. अशा रीतीने ती रात्र 28/10/23 पार पडली. ती केवळ समर्थांच्या कृपेमुळे. आता पुढे दुसरे दिवसापासून तिचा क्रम निराळ्या तऱ्हेचा होऊ लागला. मधून मर्जीस येईल तेव्हा अंथरुणावरून उठावं, हातपाय धुवावे व श्री साईबाबांचा फोटो घ्यावा व त्यावर हळद कुंकू अक्षता वगैरे वाहावी व आरती लावून हात जोडून बाबांची पदं हळू किंवा मोठ्याने जशी तब्येत लागेल तशी म्हणत बसावे व आपले कपाळास व त्यावेळचे कोणी जवळ असतील तर त्यांना मळवट भरावा, उदी लावावी व माझ्या अंगात साईबाबांची स्वारी आली आहे त्यामुळे माझी अशी तऱ्हा होते वगैरे म्हणत राहावे. एकदम मोठ्याने साईबाबा हो
म्हणून आरोळी द्यावी अशा तऱ्हेचा प्रकार दिवसातून 4-5 वेळा व्हावा. मी समर्थांचे पूजेबद्दलचे इच्छेविरुद्ध गेलो नाही व आजारी माणसाला अशा तऱ्हेने अडथळा करणे बरे नाही असे समजून मोकळीक दिली. तशात साई लीलेचा अंक मिळाला. मग काय, त्यातल्या गोष्टी वाचाव्या व आनंदाने डोलावे व माझे बाबा आले, या बाबा माझ्याजवळ बसा म्हणजे मला थोडे बरे वाटते असे म्हणावे. आहा हा, तुमच्या गळ्यातल्या फुलांचा वास किती छान आहे असे म्हणून फुलांचा वास घेतल्याप्रमाणे श्वास ओढावा व आनंदित व्हावे व माझे करता माझ्या बाबांना श्रम होतात म्हणून डोळ्याला पाणी आणावे अशा तऱ्हेचा क्रम चालू असे व नेहमीच साई लीलेचा अंक जवळून अगदी विसंबत नसे व अंथरुणाचे जवळच एका बाजूस स्वच्छ जागा करून पाटावर श्री समर्थांचा फोटो ठेवला होता. त्यांच्याकडे सारखे पाहत राहावे अशा तऱ्हेने साई महाराजांचा ध्यास तिचे मनाने एकसारखा घेतला होता. औषधही कधी उदी टाकल्याशिवाय घेणे नाही इतका निर्धार. अंगातला ज्वर वगैरे कमी झाला पण हे छानदिष्ट वर्तन काही कमी होईना. तिकटील वृत्ती थोडी चळली म्हणजे सोलापुराहून मंडळी आली की नाही, सासूबाईंना आणण्याकरता घोडे व माणूस पाठवले की नाही, लवकर आणवा, त्या इथे आल्या म्हणजे मला बरे करतील व सोलापूरला घेऊन जातील. या कामात बाबांना फार त्रास पडत आहे. त्यांच्या जीवाची धांदल चालू आहे. तुमचे गडी व घोडे त्यांना कशाला? बाबांनी त्यांचे करता इकडून मुद्दाम गाडी नेली आहे व येथे आपल्याला रक्षणाकरता त्यांनी रोहीला ठेवलं आहे व मी सोलापुरात जाऊन मंडळी आणतो म्हणून मला सांगून गेले. मंडळी हैदराबादेस आणून सोडून पुन्हा माझ्याकडे येऊन पाहून गेले व ते गाडीतून घेऊन येतो म्हणून सांगून गेले. वस्तुतः मी 2 घोडी व माणसे पाठवली. ती पोचण्यापूर्वीच मातोश्री बैलगाडीत बसून येऊ लागली होती. इकडील एक गाडी अकस्मात काही कामानिमित्त तिकडे गेली होती. त्या गाडीवानाने तुमच्याचकरता गाडी आणली आहे असे सांगून त्यांना गाडीत बसवले व ते निघाले. नंतर थोड्या वेळाने इकडून पाठवलेल्या माणसांची गाठ पडली वगैरे हकीकत मातोश्री इथे आल्यानंतर त्यांच्याकडनं कळली. तेव्हा कुटुंबांच्या म्हणण्याची सत्यता पटली व खरोखरच श्री समर्थांनी ही अकल्पित योजना कशी केली याबद्दल माझे मनात आश्चर्य वाटून गहिवर आला. पत्र पाठवल्या दिवसापासून अमुक दिवशी मातोश्री येणार त्या बेतानेच माणसे स्टेशनवर रवाना केली होती. त्याप्रमाणे ती आली, परंतु येण्याचे अगोदर 2 दिवस म्हणजे पहिल्या प्रसंगाचे 7वे दिवशी पुन्हा अशक्तपणामुळे व ज्वर वगैरे काही नसतानाच 31/11/23 रोजी एकदम इतक्या भयंकर स्वरूपाचा संनिपात झाला की चेहरा काळवंडला, हातपाय थंड व नाडीची गतीही मंद झाली. अशक्तपणा वाढल्यामुळे शुद्धी बरीच कमी राहिली होती. इतक्या स्थितीतसुद्धा साई लीलेचे पुस्तक जवळून बाजूस होऊ दिले नाही. पुस्तक कपाळावर ठेवावे, हृदयाशी धरावे हे सर्व न बोलताच चालू होते. तिलाही पूर्ण वाटले असावे की या अरिष्टातून आता काही वाचत नाही. मी मनाने तर पूर्ण नाउमेद झालो होतो, तरी पण महाराजांवर भरवसा ठेवून शक्य तितके उपाय करून पाहावेत इतक्यावर मर्जी समर्थांची असे मनास वाटून तितक्यापुरते ते गंभीर झाले होते. त्या रात्री पुन्हा पूर्ववत स्नेहमंडळी जमा झाली व पूर्ववत औषध व मात्रा दिल्या तरी काही कमीचे चिन्ह दिसेना. म्हणून माझे स्नेही डॉक्टर शामराव हे त्याच दिवशी परत आल्याचे कळल्यावरून त्यांना बोलावणे पाठवावे असे वाटले. पण तितक्या रात्री 1.5 कोस लांबीवर असलेल्या सरकारी बंगल्यातून त्यांना बोलावून आणणे म्हणजे खरोखर धाडसाचे होते. कारण वन्य श्वापदे, दाट झाडी व अंधारी रात्र इतक्या सर्व अरिष्टांची पर्वा न करता कोण आपला जीव धोक्यात घालणार व बोलवून आणण्याचे काम करणार, कोणास सांगावे. परंतु साई समर्थांच्या कृपेने ते सर्व जुळून आले व राव बहादूर गणपतराव वचमतकर यांच्या केवळ मित्रप्रेमामुळे हे धाडसाचे काम पत्करून ते डॉक्टरांना घेऊन आले. त्यावेळी सुमारे 2 वाजण्याचा समय होता. डॉक्टर मजकुरांनी यथायोग्य तपासणी केली. त्यांचा चेहराही उमेदीची साक्ष पटवू लागला. तिची शुद्धी उडत चालली. बोलण्यातील विसंगतपणा वाढू लागला. अखेरीस डॉक्टर साहेबांचे मते इंजेक्शन देण्याचे ठरवून तो उपाय झाला व काही वेळ थांबून डॉक्टरांची स्वारी रावबहादूर शहाणे वकील यांच्याकडे झोपण्यास गेली. खरोखर त्या रात्री खऱ्या कळकळीने व जीवापाड परिश्रम शहाणे यांनी व त्यांच्या एकंदर घरच्या मंडळींनी केले. त्यांचे उतराई होणे मला तर अशक्य. इतरांनाही बरेच परिश्रम घेतले, त्याबद्दलही कृतज्ञतापूर्वक त्यांचा मी फार आभारी आहे.
या सर्व कृतोपकाराची भेट माझ्याकडून होणे शक्य नाही. फक्त एक उपाय मला एवढाच दिसतो की समर्थांचे चरणांजवळ त्या मंडळींचे कल्याणाबद्दल नित्य प्रार्थित राहावे. याशिवाय दुसरे काय असणार. दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर पुन्हा डॉक्टर साहेबांची स्वारी आली व प्रकृती तपासली. नाडीची गती व शरीरातील उष्णता योग्य प्रमाणात आहे, आता काळजीचे कारण नाही वगैरे माझे समाधानाकरता मला त्यांनी सांगितले. परंतु माझे मन सारखे आंदोलनात्मक स्थितीत होते. मातोश्रीच्या येण्याची सारखी वाट पाहत होतो, पण दूरचा प्रवास असल्यामुळे त्या दिवशी त्या आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन 12 वाजता सकाळी 8 वाजता येऊन त्या दाखल झाल्या व समागमे सौच्या मातोश्रीही आल्या. त्यांना उभं येताना पाहताच मला एक प्रकारे थोडं धैर्य आलं व समाधानी वाटलं. असो, त्यांची ही भयंकर स्थिती त्यांनीही तिची ही भयंकर स्थिती अवलोकन केली. स्त्रियांच्या स्वभावानुरूप त्यांना रडू कोसळलं, परंतु तसे केल्याने आजाराला त्रास होईल वगैरे सांगून मी त्यांना शांत केले. असो, आधीच माझे आजारीपणाच्या हलाखीने हपकून गेल्या मनाला तिच्या कंपनाची जोड मिळाली व 2 वेळा झालेल्या संधिपाताच्या धक्क्याने पूर्णपणे ते बेताल झाले व त्याला भ्रम झाल्याची स्पष्टपणे चिन्ह दिसू लागली. शेकडो जणांचे शेकडो विचार, शेकडो उपाय, शेकडो तर्क चालू झाले. नंतर डॉक्टर साहेबांचे सल्ल्याप्रमाणे व मातोश्रीच्या आज्ञेप्रमाणे सोलापुरास नेण्याचे ठरले. मातोश्री येथे आल्यानंतर दुसरे दिवशी त्यांनाही एकाएकी वाटीच्या श्रमामुळे व उपास-तपासामुळे रात्री उलट्या सुरू होऊ लागल्या. रात्रीतून कमीत कमी 15-20 वेळा मोठ्या तडाखून मोठ्या उलट्या झाल्या. माझी पुन्हा पाचावर धारण बसली. मला थोडेसे दैवाबद्दल कौतुक वाटू लागले की सर्व वेळ एकवटून नशिबाच्या परीक्षेची हीच वेळ ठरली आहे का. त्यांना रात्री उडी वगैरे दिली. पहाटेच्या वेळेस थोड्या उलट्या कमी झाल्या. अशा रीतीने सुरुवातीपासून 15-20 दिवस इतक्या त्रासातून पार पडल्यानंतर प्रकृतीतला ज्वरांश थोडा कमी झाल्याचे कळताच येथून 14 नोव्हेंबर रोजी सोलापुराकडे जाण्याच्या उद्देशाने निघालो. वाटेत बैलगाडीतील प्रवासात व रेल्वेचे प्रवासात जो त्रास झाला त्याची आठवण तर अद्याप मनाला थरारून सोडते. वाटेत श्री समर्थ दाजी महाराज टाकळीकर यांचे दर्शनाकरता कुटुंबास न्यावे व तेथे सर्व खुलासा होईल या मातोश्रीच्या आज्ञेप्रमाणे महाराजांचे दर्शनाला गेलो. तेथे गेल्यानंतर महाराजांचे घरीच उतरलो. महाराजांनी सर्व स्थिती पाहिली व भोजन करतेवेळी त्यांनी या बाबतीत जे सांगितलं ते खाली लिहित आहे. त्यावरून श्री समर्थांनी संकटातून कसं रक्षण केलं व त्यांच्या नामस्मरणामुळे ही मृत्यूसारखी घोर अरिष्टेही कशी टळू शकतात याबद्दल त्यांनी खुलासा केला. तो असा: हा वाताचा प्रकार आहे. वायू मस्तकात चढला असून तो 90 दिवसापर्यंत राहील. पुढे कमी होऊन पूर्ववत स्थिती होईल. सौम्य उपाय चालू ठेव. 2 वेळा जीवावरचे खडतर गंडांतर नाहीसे झाले. तसे न होते तर गरीब ब्राह्मणाचे घर बुडत होते. फक्त नामस्मरणाच्या सतत ध्यासाने हे अरिष्ट नाहीसे झाले. काही काळजी करू नको, त्याचा तोच तार्थ आहे. मारणाऱ्यापेक्षा तारणारा जबरदस्त असावा व हे ध्यान करावे वगैरे वगैरे. ही पिशाच्य बाधा तर नाही ना, असे मातोश्रीने विचारले असता त्यांना भूतबाधा वगैरे काही नाही, काळजी करू नकोस, धोका नाही वगैरे उत्तर मिळाले. तेथून पुन्हा सायंकाळी पूर्णा स्टेशनवरनं निघून मनमाडास उतरून तेथून कोपरगाव स्टेशनवर उतरलो. श्री समर्थाचे दर्शनाकरता श्री क्षेत्र शिर्डीस 17 नोव्हेंबर 23 गेलो. जाण्या येण्याचा एकदम टांगा ठरवून महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले. तिथे नेताच तिच्या चित्तात एकदम थोडासा फरक पडला व आश्चर्यचकित दृष्टीने तिने बराच वेळ समाधीकडे सारखी ती पाहत राहिली. चांगली शुद्धीवर येऊन समाधीला शिव का मला पाया पडायचे वगैरे विचारू लागली. परवानगी मिळताच चटकन उठून समाधीवर बराच वेळ डोके व हात ठेवून स्तब्ध राहिली. नंतर तेथील उदी स्वतःच घेऊन आपल्या कपाळास लावून महाराजांचा जय जयकार म्हणून टाळ्या वाजवण्याचा सपाटा चालवला. नंतर तिला तेथून बाबांच्या मशिदीकडे घेऊन गेलो. तेथे बाबांच्या नवीन बसवलेल्या तस्वीरीकडे पाहून हे तर बाबा बसले आहेत, हेच मला सांभाळण्याकरता आले होते असं म्हणत त्यांच्या पादुका उचलून मस्तकावर धरून पुन्हा खाली ठेवल्या व पाया पडून फुले वगैरे
वाहून तेथून नानासाहेबांच्या वाड्यातील फोटोकडे येऊन बसली असताना त्या फोटोकडे पाहून तिने मोठ्या जोराने दगडाच्या जोतीवर डोके आपटले व बाबा हे काय केले तितके म्हणून पुन्हा दुसऱ्याने डोके आपटण्याचा तिचा विचार होता, परंतु तितक्यात सावरून धरल्यामुळे तिला करता आलं नाही. असो, नंतर तेथील खानावळी भोजन वगैरे आटोपून परत जाण्यास निघालो. श्री क्षेत्र शिर्डीस बऱ्याच वेळा आलो होतो, परंतु प्रत्येक खेपेस तेथे आपली व माधवरावांची नेहमी गाठ पडायची, परंतु या खेपेस उभयतांपैकी कोणीच न भेटल्यामुळे मनास हळहळ वाटली. पण उपाय काय? सायंकाळी परत निघालो. वाटेतील गारठ्याने व थंडीने पुन्हा बरीच बेजार झालो. असो, या सर्व त्रासातून, वाटेतील रेल्वेतील त्रासातून, कारण त्यावेळी कार्तिकेची पंढरपूरची यात्रा असल्यामुळे बराच त्रास झाला. पंढरपूरची यात्रा असल्यामुळे बराच त्रास झाला. कसाबसा रविवारी तरी 2 वाजण्याच्या सुमाराला घरी पोचलो. घरी पोचल्यावर डॉक्टरी व वैद्यकीय चिकित्सा करण्याकरता दोन्ही धंद्यातले निष्णात लोकांस तिला दाखवण्यात आले व त्यांचे म्हणण्याप्रमाणे उपाय चालू ठेवला. पुढे श्री समर्थ दाजी महाराज टाकळीकर यांनी कथन केल्याप्रमाणे ठराविक मुदतीत ती पूर्ण बरी झाली. 1 वर्ष पूर्ण झालं. प्रकृतीत हल्ली कोणताच दूषितपणा राहिला नाही आणि हे सर्व समर्थांच्या पूर्ण कृपेचेच दर्शक होय. देवाच्या नामस्मरणाच्या योगाने मृत्यूसारखी अरिष्टे टळतात असे ऐकण्यात आलं होतं, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव श्री समर्थांनी मला दिला. त्याबद्दल आता कोणतीच शंका राहिली नाही. यदा कदाचित शंका राहिली असती, परंतु श्री दाजी महाराजांचे खुलाशाने शंकेला वावच राहिला नाही. असो, एवंच भक्त कैवारी व दिनाचा दयाळू अशा तऱ्हेने श्री साईबाबांनी आमच्यावर आलेले अरिष्ट टाळून आज चांगला दिवस दाखविला. तो केवळ त्यांच्या कृपेचेच फळ होय. तसे नसते तर आमच्या या स्थितीतील अरण्य रुदन ऐकणारा व संकटी उडी घालून वाचविणारा दुसरा कोण होता. आम्हामुळे त्यांना अतिशय त्रास घ्यावा लागला व माझे पायरीचे दर्शन घेणारच मी कधीही विसंबत नाही, या ब्रीदाची सत्यता पटली. काकासाहेब त्या परिस्थितीचे अपुरे शब्दचित्र रेखाटले गेले. खरे चित्र व या यातनांची जाणीव व आर्तस्वराने तिने केलेल्या ढाव्याच्या आरोळ्यांनी व मजकडून घडलेल्या असमंजसपणाच्या तिच्या स्थितीत तिला दिल्या गेलेल्या त्रासाच्या जाणीवेने माझे मन अद्याप थरारून जातं व काही क्षण तरी मला अगदी विषण्ण करून सोडतं. आणि ही मनातील तळमळ, हा मनाचा मुकामार आतल्या आतच सोसावा लागत आहे. त्याला उपाय नाही. याकरता श्री समर्थांची चरणी एवढीच विनंती आहे की तळमळ शांत कर. हे देवादिदेवा, हे साईबाबा, संकटकाळी भक्तांची संकटे निवारण्यास व धावण्यास धावत बसण्याचे श्रम करण्यापेक्षा संकटेच अजिबात निर्माण केली नसती तर चालले नसते काय? असे करण्यात तुझी कितीतरी श्रम वाचले असते, कारण या श्रमाचा मोबदला आम्ही क्षुद्र मानव प्राणी काय देणार व उतराई तरी कशी होणार? या तुझ्या एकच वेळच्या श्रमाचा मोबदला लक्षांशाने सुद्धा कोट्यावधी जन्म घेऊनही फिटणार नाही. म्हणून अनंत जन्मीच्या या अगणित कृपाभारामुळे तुझ्या पदकमली मी अनन्य भावाने शरणागत आहे. त्या तुझे अभय असो. तथास्तु. इतके मागण्यापलीकडे आपल्या हातात आहे काय? शांती शांती शांती. दास वासुदेव.